शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी नाव न घेता विनायक राऊतांवर टीका केलेली आहे। ज्यांनी राणेंचा तिरस्कार केला तेच हिट विकेट झाले। घरच्याच एका व्यक्तीने त्यांची हिट विकेट काढली असं निलेश राणे म्हणाले। आयुष्यभर राणेंचा तिरस्कार केला सामंत साहेब, आयुष्यभर स्वतःच हिट विकेट झाले, आऊट झाले। राणेंना काय करायची गरज पडली नाही, घरच्याच माणसाने शोधून काढलं। पण ज्यांनी सातत्याने आपला तिरस्कार केला, संपवायचा प्रयत्न केला, 20-20 वर्ष मागे लागले, नको ती बदनामी केली, काय कुठून काय तयार केलं, माणसं ठेवली होती, माणसं मागे पाठवली होती। आम्हाला त्याच्यातले एकही काय करायला लागलं नाही। बघा, नियती कोणाला माफ करत नसते। म्हणून तुम्हाला सांगतो, राणेंची चांगलं। अंबादास दानवेंनीही विनायक राऊतांची आता पाठराखण केलेली आहे। विनायक राऊतांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असून जाणीवपूर्वक सगळे हे प्रकार होत आहेत असं दानवे म्हणतात। 3 वर्षांनीच गिरिजा राऊतांना जाग काय येते असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय। जाणीवपूर्वक राजकीय हेतून केलेला प्रकार दिसतो। मी काय विनायक राऊत साहेबांशी बोललो नाही, कारण 2023 नंतर 2026 खरं तर 6 महिने असा कोणताच संपर्क नवरा किंवा बायकोचा जर नसलाच तर मला वाटतं कायदेशीर कोणताच अधिकार उरत नसतो। आणि 3 वर्षानंतर अशा पद्धतीनं जाग येणं, याच्यात कुठेतरी पाणी मुरतं हे स्पष्ट दिसतंय। जाणीवपूर्वक राऊत साहेबांना किंवा राऊत साहेबांच्या कुटुंबियांना बदनाम करण्यासाठी किंवा शिवसेनेला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीनं हे केलं जात असावं। किशोरी पेडणेकरांकडून सुद्धा विनायक राऊतांची पाठराखण करण्यात आलेली आहे। विनायक राऊतांची सून खोटं बोलतीये असं किशोरी पेडणेकर म्हणतायत। तुला त्रास झाला हे कळायला 8 वर्ष कशी काय लागली असा सवाल आता पेडणेकरांनी विचारलाय। गिरिजाचा वकील हा भाजपचा पदाधिकारी आहे असा आरोप सुद्धा किशोरी पेडणेकरांनी केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।